फ्रेंड्स, गार्डनिंग विथ उज्ज्वला गार्डनमध्ये तुमचे स्वागत आहे. तर तुम्ही जे हे बियाणे बघत आहात म्हणजे राजमा, धने, हरभरे हे आपल्या किचनमध्ये असतातच. आपल्याला बाहेरून विकत आणायची गरज नाही आणि तेच आता जर आपण आपल्या बागेमध्ये लावले तर मस्त घरच्या घरी असा भाजीपाला तयार होतो. म्हणजे आपल्याला बाजारातून विकत आणायची गरज पडत नाही. तर इथे मी आधी 15 दिवस अगोदरच हे हरभरे, धने, राजमा हे माझ्या बागेमध्ये लावून घेतलेलं आहे. तर ते निघलं का नाही हेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर प्लीज हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. मी हरभरे मोठ्या टपामध्ये लावून घेतलेले आहेत आणि हे जे कुंड्या आहेत तर याच्यामध्ये मी जे प्लांट तयार केले होते तर ते लावून घेतले होते. इथे बघू शकता टोमॅटो, लिंबोणी, लिची, अंजीर. तर यामध्ये याची साईडची जी माती होती ती रिकामीच आहे. प्लांट सध्या छोटे असल्यामुळे आपण त्याच्यामध्ये भाजीपाला घेऊ शकतो. तर मी सुद्धा असंच केलेलं आहे. हा जो राजमा आहे असा मी या टोमॅटोचे जी कुंडी आहे तर त्या कुंडीमध्ये असं साईडनं मी त्याला एक एक अशी त्याची बी टोभून दिली होती म्हणजे लावली होती. तर ते कशा पद्धतीने निघलेलं आहे तर ते सुद्धा मी दाखवणार आहे. इथे बघू शकता मी हे राजमा अशा पद्धतीने लावून घेतलेला आहे आणि हे जे धने आहेत याला आपल्याला या धन्याला व्यवस्थित असं एकाचे दोन म्हणजे एका धन्याचे दोन भाग करून आपल्याला हे लावायचे असतात आणि ते लवकर येतात. तर मी हे अशा पद्धतीने हे शेतातीलच धने आहे तर ते हाताने सुद्धा बारीक होत होते आणि ते मी यावेळेस वेगळ्या पद्धतीने लावून घेतलेले आहेत. म्हणजे मी आधीसुद्धा माझ्या बागेमध्ये जेव्हा धने लावले होते तर ते असे मी पूर्ण असे पांगलून देत होते म्हणजे सर्व मातीवर असे टाकून देत होती. परंतु यावेळेस तसे न करता मी असे खोचे दिलेले आहेत म्हणजे एका जागेवरच असे गुच्छाने म्हणजे एका जागेवर 10-20 सीड्स अशा मी टाकलेले आहेत आणि काही अंतरावर असं करून मी हे धने लावून घेतलेले आहेत. तर त्याचा रिझल्ट तुम्ही बघू शकता. हा व्हिडिओ मी 15 दिवसाच्या म्हणजे जेव्हा मी लावले होते त्याच्या 15 दिवसानं करत आहे. तर सर्व असे धने, राजमा हे सर्व निघलेलं आहे. तर हे रिझल्ट तुमच्या समोरच आहे. इथे बघू शकता राजमा निघायला थोडा वेळ घेत आहे कारण त्याची जी सीड्स आहे ती 7-8 दिवसाच्या नंतर त्याला अंकुर यायला सुरुवात होते आणि इथे बघू शकता काही सीड्स ह्या मोठे त्याचे रोप तयार झालेलं आहे. काही निघत आहेत आणि काही याला छोटे अंकुर असे आलेले आहेत परंतु पूर्ण अशा निघत आहेत आणि कोथिंबीर तर एवढा भारी आलेला आहे तुम्ही बघू शकता. सर्व मी जेवढेही धने टाकले होते ते सर्व असे निघलेले आहेत आणि मस्त त्याची वाढ झालेली आहे. 4-5 दिवसाच्या नंतर ते खायला सुद्धा येतील आणि हे जे हरभरे होते हे सुद्धा सर्व निघलेले आहेत आणि त्याचे जे शेंडे तुम्ही बघू शकता ते मी आजच खुडून घेतलेले आहेत. मस्त त्याची भाजी निघलेली आहे. तुम्ही सुद्धा असं करू शकता. थँक्यू.